काय काय काढला चिठ्ठी. अरे ऑल द बेस्ट तुम्ही. आज तुमच्या भावाचा शेवटचा पेपर होता, त्याच्यामुळे तुमचा भाऊ थेट गेला कॉलेजला. म्हणलं कॉलेजमध्ये काय चालू आहे ते बघूया. तर पवन दिसला. पवन डायरेक्ट घाबरला ना. ए पागल माणसा, पागल आहे का? असं काय करतो मी? घाबरला काय तू? अरे मी माझ्या धुंदीमध्ये भाऊ आहेत ते पेपरच्या. पेपर आज किती बॅग लागल मग आज? पहिला पेपर भाऊ. हा वा वा, ऑल द बेस्ट तुला. काय काय काढला चिठ्ठी. अरे ऑल द बेस्ट तुम्ही. नंतर रसिका दिसली. रसिकाचा पेपर होता आणि रसिका लागली ना ऍक्टिंग करायला. त्यानंतर लायब्ररी मध्ये गेलो. म्हणलं लायब्ररी मध्ये काय चालू आहे बघूया. तर दिसला मला संकेत. कटिंग केली कस काय? नाटकासाठी गेली. शो आहे माझा 20 ला. काय कॅरेक्टर? आर्मी. अरे वा, आर्मी ऍक्टिंग करेगा. ऍक्टिंग ही करेगा. हो कॅमेरे के सामने नाही करेगा. कॅमेरे के सामने तू ओव्हर ऍक्टिंग करताय. खाली आलो. म्हणलं शेवटचा पेपर आहे भाई, थोडा अभ्यास करू. त्याच्यामुळे खाली गेलो आणि अभ्यास करत बसलो. नंतर समजलं आपल्याला याच्यातलं काही येतच नाही रे देवा. मग काय, तुमचा भाऊ थेट गेला कॉलेजला पेपर देण्यासाठी. आता तुम्ही म्हणशाल पवन भाऊ मध्ये पण ब्लॉग बनवता का? अरे नाही रे, थांबा थोडं. 3 तासानंतर पवन पेपर देऊन बाहेर आला. पेपर झाला बीकॉम संपला आमचं बीकॉम. आता नंतर पवन आला मसाला पाव खायला द फेमस पूर्णानंदला. घरी जाता आता पवन म्हणला की परत एकदा एसबी ला दर्शन देऊन जाऊ, कारण ते मित्र, त्या मैत्रिणी, त्या आठवणी, ते ग्राउंड, ते कॉलेज आणि सर्व काही आता डोळ्यासमोर नसणारे. कारण 2021 ते 2025 ची बॅच आता संपलेली आहे. माहित नाही ते मित्र आता परत कधी भेटतील, कारण सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त झालेले असतील.